पूर्वीपासून आपले जे पूर्वज अन्न खात होतो, आपण बाजरी खात होतो, आपण मका खात होतो, आपण नागली खात होतो, ही अत्यंत चांगलं अन्नधान्य होतं की ज्याच्यातून आपल्या शरीराच्या सर्व गरजा भागत होत्या. पण मध्यंतरीच्या काळात आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून इतर बाबींकडे फास्ट फूड असतील म्हणजे तयार अन्न जे मिळतं त्याच्या मागे लागल्यामुळे अनेक दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. काय नाव तुमचं? अजित फड. तुम्ही दोघं सर पाहिजे ताई नाही फोर्टिफाईड तांदूळाचं पहिला असं राहायचं साहेब, म्हणजे तो लाल नव्हता होत नाही. लाल म्हणजे आताचं कसं आहे तर पहिले याच्यावर उखळमध्ये कांडायचे ना, त्याच्यामुळे जे वरचे जे तूस आहेत तोच फोर्टिफाईड घटक आहे. आणि आता काय होतं ते कंपनीमध्ये ना ते पूर्ण पॉलिशमध्ये जो पौष्टिक घटक असतो नवीन टाकावा लागतो, हा तो निघून जातो. त्याच्यामुळं आता आपल्याला ते कृत्रिम प्रकारे बनवावं लागतं, त्याच्यावरच हा तांदूळ टिकला जातो. आणि सहसा करून हा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये घेतला जातो. त्याच्यामुळे लाल तांदूळ मिळतो ना अजून, हा मिळतो, पण तो आपण कोणी खायला तयार नाही, जाड येतो. डायबिटीस वगैरे असं त्यांचा. पांढरा भातच आवडतो लोकांना. जे भाजी आहे ते नदीमधली भाजी, कशाची भाजी? झिंजिल्याची, नालीची भाजी आणि काटगोळची भाजी. ही काय बनवले? हे तुरीची आमटी. तुरीच्या वरण आहे थोडक्यात. हे काय बनवलं इकडे? हे ज्वारीचं पिठाचं. नाचणीचं पीठ. चला चांगलं काम केलं. हे प्यायचं पाणी का? पण हे बुडवायचं, ग्लासनी बुडवत ना? टाकायचं आहे गोडसाठी गुड किंवा साखर कट करून मोहरीची फोडणी. म्हणजे आपण हे बघा काय खमण वगैरे त्या पद्धतीने खाऊन बघा, मस्त टेस्ट येते. आणि हे अळू मीन्स पाने नाही, पात्रे दुधी, खमण म्हणजे खमणचे प्रकार त्या पद्धतीने. ज्वारीचं खाऊन आपण खाल्लं होतं. तुमच्याच मेनू सगळं नागलीचे. अच्छा, खूप कडक आहे. फुटत नाही का? नाही फुटत, थोडी मेहनत कडकच पाहिजे. म्हणजे बनवले ना रात्रभर तसेच ताटाला होती ना, त्याच्यामुळे तूप पण टाकायचं. हो का? मस्त आहे. तुमचं झालं परीक्षण? परीक्षण झालं. नागलीचा पीठ मुलं वगैरे खाऊ आणि एक आयडिया देऊ का? इथून परीक्षण झाल्यावर नाही, परीक्षेला ना पाणी द्या. हा, इथली चव तिकडे मिक्स नको व्हायला पाहिजे. खरंच नेक्स्ट टेबलला पण सेम. सगळ्यांनी अगदी बस लावून प्रत्येक व्हरायटी बनवली जिल्हा परिषद. हो, मी बनवलं होतं यावेळेस. मी पिझ्झा बनवला. आणि रात्री भिजवायचं भिजवून कशी सिटीमध्ये बनवली. खाऊन बघा ना, खाऊन बघा. पूर्ण निघून जातं. साल काढलेलं
राहते ना कशाला याच्यावरती गव्हावरती निघून जातं का? नाही निघत भिजवलेल्याची नाही निघत. ते कुठून खीर वगैरे बनवतात ना खानदेशात तेव्हा ते काढून देतात. पपईचं बघा नवीन काय कच्च्या पपईचं का कच्ची पपई नाही कच्ची पपई गव्हाची उसळ पोरांना पौष्टिक चटपटीत आवडतं मुलांना म्हणून झालं डब्याला जायला पण चालेल. बरोबर आहे. आणि उडीद डाळ का? अच्छा आंबाडीची तुरीची डाळ शेवगा 2 डाळी मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स पालक इडली नागलीची इडली आणि चटणी खोबरा शेंगदाणा चटणी फुलांची भाजी शेवग्याच्या फुलांची भाजी जास्त पौष्टिक. शेवग्यामध्ये जास्त जीवनसत्व आणि नाचणीमध्ये जास्त जीवनसत्व. हो नाचणीचं हे फर्स्ट टाइम खातो नाही टेस्ट तर घरी बनवतात का फक्त आज पुरतं? घरी बनवतात. कशामध्ये बनवलं हे आपलं मिरची कांदा आणि मिरची नसर हां बारीक फुले आपण कोणत्या गावात करंजी बरेच आहे का असं काय काय बनवलंय आज? हे तुवी आहे मूग आणि तुवे आणि पोहटा हा पोट आहे बटा मिक्स केले एक भाजी पण आहे आणि भाकर केलं आहे तांदूळ आम्ही आपण डाबा में काढीन सोय दे हा ये आपण होऊन जाए कि बात टाइम भी जाते कडक भी जाने हां नाही निर्धारण कोण आम्ही आदिवासी आणि ई रोजच्या को जे वापर करता ने तो आहे जेवण तोंच आहे तोंच आहे कतो टाइम लागे नाही खूप टाइम भी गयो दीदी खाऊन बघ नाश्ता करो नाही आपलं साधं भाजी करतो ना आपण त्यानं भरीत केलेलं आहे. भरीत नाही केली भाजी केली अच्छा शेंगदाण्याचं कूट घालून भाजी केली भरी वांगा हे कसं बनवतात? हे वांगे कापून घेतो आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भरून दळून घेतो तेलामध्ये आणि मग हे कूट टाकून पाणी सोडायचं गरम पाणी भाजी बनवली. म्हणजे एक दिवस अगोदर करावं लागतं? नाही लगेच होऊन जाते ना 15 मिनिटात होऊन जाते. नाही राहते थोडंसं नॉर्मल बस हां नाही खादलो आहे पण इथून हरत आहे की पुसा पडणार तांदूळचं कशाचं आहे? ज्वारीची रवा आहे ना? खिचडी नाही हो तांदूळाचा रवा आहे तो तांदूळ भाजून ते करून आणि त्याचं नाही खरंच नाही वाटत शिरा केलेला आहे सर शिरा रवा नाही आपण रव्याचा करतो त्याचा करतो पण तांदूळचा कोणी नाही करत. हां देऊ का पौष्टिकता तांदूळवर भर आहे ना या सर मस्त लागते ना तांदूळचा शिरा ठीक आहे तांदूळाचा शिरा हे ते साबुदाण्यातच वाढतंय पण नाही ती ज्वारीची खिचडी तिला काढून तांदूळाचा पिठाचा ही ज्वारीची खिचडी ठीक आहे तिला दही टाकून खाते थांबा आम्ही दही टाकते मॅडम सांगा कसा बनवू शिरा? हा लय भारी
त्याला आहे ना तांदूळ धुवून घ्यायचे. अच्छा, तांदूळ कोणते वापरायचे? आपलं कोणते पण बटाटे पण आहे सर याच्यामध्ये टाकलेले सर्व टाकलंय. तेल आहे ना धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने, मग थोडा वेळ पाण्यात ठेवायचं. हा, थोडा वेळ, जास्त नाही, 5-10 मिनिट ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्याला कोरडं करायचं, निथरून कोरडं करून घ्यायचं. कोरडं झालं ना मग त्याला भाजून घ्यायचं. बरोबर. भाजल्यानंतर त्याला मिक्सर मधून दळून घ्यायचं. मग जसा रवा असतो ना त्या प्रकारे दळून घ्यायचं. हा, आणि मग आपण जसा रवा करतो ना त्या प्रकारे म्हणजे तूप असू किंवा तेल असू पण वापरू, आपण करू शकतो असं. छान आलंय खरंच. खरं मस्त आहे. समोसा घ्या ना, दया बरोबर खा ना. कुंभारपाडा. कुंभारपाडा काय काय आहे? हे भोपळा बाकी आहे, वाफेवे धनगा काय? पानगा. पानगा. हा, पानगा. आणि ही मेथीची भाजी, नाळाची भाजी, नदीत राहते ती. पानगा कसं बनवतात? ते वाफेवर तांदळाचे पीठ आहे आणि भोपळा, थोडीशी साखर, मीठ, मग ते पानात ठेवून असं थांबून याला म्हणजे किती टाइम लागतो? 10-15 मिनिटं म्हणजे लगेच बनवता येतो आपल्याला. आणि हे भाकर, ही नाचणीची आंबोळी. नाचणीची आंबोळी. आंबोळी कशाला म्हणतात? आंबोळी कशी म्हणजे? अशी भाकर. अच्छा, यस. हा, कारण आपण भाषा मागतात. हे मेथी आहे का? ही मेथी भाजी आहे. आणि हे ही नालीची भाजी आहे. यस. आणि आंबोळीची आणि मटल्याची. ही बेटर आहे. हा. आणि हे आंबाडा भाजी, मटला भाजी. ही भाकर बाजरी. बाजरी अशी भाकर बाजरी. आणि हा नमुना ठेवलाय ना बाजरीचा. आणि हे नागली इडली आहे. नागलीची इडली. आणि भाजी ही चवण डाळ आणि याले सांबर आखीन बनवलं. चटणी, सांबार चटणी आणि नारळ्या चटणी आहे. नारळ ते. आणि हा नमुना ठेवला. आणि नाचणी फायदा जे आहे नाचणी खातात त्या फायदा आहे. मस्त बनवले. हा का? ही कुंभारपाडा ना. आणि पत्रवाडी मांडली ती पण छान आहे. हे काय? खीर कसली आहे? तांदूळ, फक्त तांदूळ. दूध आणि मिक्स. आणि भाकर, ही पोळी, पुरणपोळी. बाकी का झालंय परीक्षण? झालंय. नाही, विचारून घ्यावं लागतं, नाही तर कसे सजावटती थोडी खराब होऊन जाते ना. हे काय आहे? टमाटा चटणी. सजावट छान केली आहे खरंच. आणि हे वडे, ज्वारीचे वडे. आणि हे कचुंबर. आणि पानं कसले आहेत? कोणते? हे सजावटसाठी. आणि आपलं गाव कोणतं? मोठे गडवाल. हिनेच या साईडला आहे. इथं लहान कडवण केंद्र आहे. अच्छा, शाळा कडवण, मोठे कडवण. घ्या. मी नाही खात कढी. दुधाचं नाही खात. लहानपणापासून मीच खाते कढी म्हणून. दूध नाही आहे, दुधाचा वापर नाही आहे. कच्चे नारळ घे ना. कसं वाटलं सांगा आता? छान आहे एकदम. नाही, विश्लेषण करा ना. फील कसं झालं ते? मला माहिती नाही एवढं, पण टेस्ट एकदम भारी आहे.
आणि हे बघा आपण काही लोकांना दुधाचा वापर म्हणजे दूध शरीरामध्ये जात नाही, म्हणजे ते For घेतच नाही example, मी. लहानपणापासून. हां, फॉर एक्झाम्पल तुम्ही, तर आपण दूध जर घेत नसेल तर या पद्धतीने ही कढी, सोनकढी आणि प्लस ते मटक्यामध्ये आहे ते एकदम योग्य आहे आणि त्याच्यामुळे ते टेस्ट त्याची एकदम भारी आहे. त्याच्यामध्ये काय मिक्स केलं? कोकम, नारळ, कच्च्या नारळाचं आणि कोथिंबीर. कोथिंबीर, मिरची. अच्छा, घरी बनवता का फक्त आज करताय? घरी केलं. नाही म्हणजे कायम वापर करता का? जेवणासाठी दररोजही चांगलं आहे ते. आपण कसं ताक वगैरे घेतो ना, तिकडे हे पदार्थ बनवतात. जेवण करून का? हा, जेवण. मी पहिल्यांदा ऐकलं की हे नारळापासून नाही ऐकलं मी. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तिकडे हे जास्त आहे. तिकडे नारळाचं प्रमाण जास्त असते ना, त्याच्यामुळे ते ह्याचा उपयोग करतात. सकाळी थोडीशी निकरून घ्यायची, मुगाची डाळ आणि बाजरीची, आपण जशी खिचडी बनवतो ना तांदूळ, त्या पद्धतीने खिचडी बनवायची. अच्छा अच्छा. मग त्याच्यामध्ये ॲड काय करायचं? त्याच्यामध्ये काहीच नाही, नंतर फक्त तूप टाकायचं. म्हणजे आपण लहान पोरांना पोषक आहे, आपल्याला पण छान आहे. आणि तीच खिचडी आपल्याला जर तिखट करायची असेल, फोडणी देऊन त्याच्यात टाकून द्यायचं. हेच खिचडीला फोडणी दिली. आणि हे काय आहे? उपवासाला हे गव्हाचे वडे आहेत, हे बाजरीचे वडे आहेत, हे शेवाळ्या आहेत. आपलं काय कुरड्यांची भाजी. कधी आपण लहानपणी कोणी पाहिलं आपल्याला दूध द्यायला सांगतात. कायम कायम काय तिखट बघत खायची जरा गोड. उपवासाला करतो. ही बाजरीची तिखट खिचडी घ्या. येस. त्याच्यात सगळंच टाकलं. तिखटवाली का? तिखट छान आहे मॅडम. तिखट सुद्धा खाऊ शकतो लहान मुलं, एकदम भारी आहे. हा, चांगले ना? छान आहे. ही बगर. त्याच्यामध्ये डाळ पण मिक्स आहे का? हा, याच्यात थोडीशी डाळ, मुगाची, तुरीची, कोणते टाकू शकतो आपण. हा, शेंगदाणे, आपण जसे खिचडी बनवतो ना, अच्छा अच्छा. सेम, फक्त बाजरीची. खात नाही, काळी दिसते म्हणून असं बनवू शकतो. हे नागलीचे खिचडी, हे मकईचं चिवडा किंवा पापड लाटून घेऊ का? फुनके म्हणतात. पापड लाटायचंच काम आहे. हे कढी बरोबर खायची. हां, कढी फुलके ते वाफवलेले काय म्हणतात आम्हाला काढता येईल का? तुम्ही पण थांबा. हे काय आहे? चिलची भाजी. विशालला पाठवलेलं हे आहे. त्याच्यानंतर ही भाजी वनभाज्या, भात गोडची भाजी म्हणजे आंबट हिवाळ्यामध्ये नाही का निघते पाणी. नॉर्मल आंबट असते. पण हे भाकरीसोबत टेस्ट एकदम बेटर. सर्वात आपण नॅचरल जेवण नागलीच्या हे नागलीचे का? हो, नागलीची भाजी. काय एकदम नॅचरली. या सर्व त्या भाज्या आहेत, रानभाज्या. हो, रानभाज्यांसारखा विषय नाही. आणि ही ताई कशाची? ही ओली सूर असते ना सर, दाल भात. नदीमधल्या पालेभाज्या. सॉरी, तडेबीज आपले शहाणीचे ना, चिलनी भाजी वगैरे शेत ना त्या मॅडम नागे आमच्या घरी माझ्या कसं आता कारण की जमीन पण नाही का केमिकलची नसते. येऊ करा या ना. तुम्ही नागलीन भाकर कायम खातस? नागली हे सगळ्या रानभाज्या आहेत. हात खायला लागेल. सांगे बनवले. हां सर. हां, आता झालंय, थोडं बाकी आहे. हां, गोड, खाटा, लिंबू, चाट सारखं. हां हां. कोणकोणते पदार्थ आहेत हां सांगा. पदार्थ कोणकोणते आहेत? हे माटल्याची मुठी आहे, हे मेथीचे आहे, आणि हे गव्हाचे गोड भजी आहेत. ही पानकोबीची मुठी आहे आणि काकडीची मुठी आहे. पालकनं रोटलो, चोखानं रोटलो, जुवारनं रोटलो, मकाईनं चिवडो, कढी, भात, जिरा राईस आणि मग वटाणा, चणा आणि खाटी भाजी. आपण गुजराती शाळेचे का? नाही, मराठी म्हणजे आहे, आम्ही कोळद्याची आहे, पण त्या गुजराती आहे. अच्छा अच्छा, काय हरकत नाही. हे मक्याचे आहे ना? आणि गव्हाचे गोड भजी.
हे कसले मठाचे आहे टेस्ट हे वेगळे आहेत का? हो, हे काकडीचे आणि पानकोबीचे. वाफेवरच आहे का हे? हो. 14 नंबर 15 नंबर नाव सांगा. आणि हे स्ट्रॉबेरीचे. हो, टेस्ट करून बघा. घ्या घ्या. कोण येते थोडं लिस्ट बनवा म्हणजे आपल्याला अंदाज छान पदार्थाची मागणी पण आणि सजावटीचे पानं यूज केले ना हे प्रभावी असतात कारण ते पानं केव्हा यूज करायचे लग्नामध्ये पानांची आणि हे कोणते मेथीचे लहान मुलं मेथी भाजी खात नाही म्हणून त्यांना एक एक आकर्षक म्हणून आपण एक वेगळा पदार्थ त्यांना तयार करून दिला की ते आवडीने खातात. छान मानलं. आणि तुमचं काय काय पदार्थ आहे आपला? हे मूग डाळीचे धिरणे, दादरची भाकर, नागली आणि लाल ज्वारीची भाकर, ही चिल भाजी म्हणता येईल, गव्हामध्ये असते. हे आंबाड आणि शेंगदाणे मिक्स करून बनवलेली भाजी. ही नालीची भाजी आपल्या नदीकाठी किनाऱ्यावर भेटते. आणि उडदाची डाळ, वालपापडीचे दाणे उसळमध्ये आणि मठाची उसळ, शेंगदाण्याची चटणी, ती ही धिरड्यांसोबत मूग डाळीच्या धिरड्यांसोबत खायची. शेंगदाण्याची चटणी का? शेंगदाण्याची चटणी पातळ्या मूग डाळीसोबत धिरड्यांसोबत खायची. खुरसणीची चटणी आहे. आणि हे वाफेवर तव्यावर केलेले आहे. आणि ही तूर असते आपली कच्ची तूर, त्याच्यावर बनवून शिजवून द्यायची म्हणजे तूरची जी चव असते ना ती याच्यात जाते. हा आपला देशी भात, लाल भात. आणि हे चिंचेची सरबत आहे जी मुलांची उष्णता किंवा म्हातारे वयस्कर राहिले तरी ते बी पिऊ शकतात. आणि हे कशाचे? ही खुरसणी नाही का पिवळे फुलं आपल्याला खुरसताना खुरसताना पिवळे फुलं असं इकडं नाही जास्त, आव्याकडं इकडं गुजरातमध्ये जास्त हा नागते नाही का खुरसणी पिवळे फुलाची पण वाडी जशी दिसते आपल्याला नाही का, बघितलं पण असेल पण काळ येतं, काळ बी येतं. पाला असतो का? पाल्यापासून का फुलापासून? नाही, फुलापासून बी तयार होते. त्या बीची चटणी असं खाऊन पहा, मस्त लागेल. खुरसणीची चटणी मॅडम खूप भारी लागतं. याच्यामध्ये पण स्वयंपाकाच्या भाजीमध्ये टाकायची. वांग्यामध्ये मी तर अशीच चटणी जास्त बनवते. चला या भांबरे सर, याच्यासोबत शेंगदाण्याची डाळ, भाकरी, खुरसणीची चटणी, नाळीची भाजी, चिरीची भाजी, उडदाची डाळ. यात काय काय आहे? हे बीट काय हलवा. अच्छा. ये गाजर का खीर बनाए और ये पनीर का है और इसमें कचुम्बर सलाद है. और याच्यात आपल्या लोकांना ही भाजी तर आपल्या भेटत बी नाही. आणि सोयाबीन. हे सोयाबीन काय? हां, सोयाबीन. सोयाबीन खरंच छान आहे. म्हणजे मुलं बीट खातच नाही. पनीर या पद्धतीने खाऊ शकतात. ही भाकर तांदळाची. गरम गरम खाता येते. नाही ते बराच वेळ झाला ना. आता समजा हे कसं आहे, कोथिंबीर वडे आणि मांडणी कशी आहे, केळीच्या पानावर मांडणी केली. याच्यामध्ये गोड मिक्स केलाय का?
कसली मसाले भात बनवायचा आहे ट्रिपला तुम्हाला पण यायचं तर आलेलं नाही. तर आम्ही तर आहे आम्ही पण खाणार आता आले ना सर आमच्या नाही कसं आहे ते परीक्षा नाही पाहिलं नव्हतं परीक्षणवाले फिरून जातील ना तेव्हा यायचं. काय आम्ही समजा पहिले आलो आणि एखादा तुकडा उचलला गेला डिझाईन खराब झालं म्हणून असं सजावट. बर्फी कोणकोणती आहे? हॅलो याच्यात काय काय आहे? याच्यात साखर आहे. हॅलो साखर अजून साखर आणि ज्वारीचं पीठ. ज्वारीचे पीठ आहे. याच्यात गुळ आणि ज्वारीचे हॅलो गुड आणि ज्वारी. याच्यात गुड आहे पाण्याची साखर आहे. आणि विलायची पण आहे. नाही बरोबर नाही सांगावं लागतं. हा सकाळी चोखा साफ करून तुम्ही पण बरोबर या ना स्वयंपाकाला. तुम्ही पण या स्वयंपाकाला मॅडम. हरभऱ्याची भाजी, हा उडीदची डाळ, उडीदची डाळ, आंबाडीची शेंगदाणे टाकले काय? अच्छा अच्छा अच्छा. ही कल्पना कशी आली आपण सजावट मांडण्याची? का कोणी सुचवली? नाही सर आधी एक रूढी परंपरा होती लग्नामध्ये आपण ते बघितलेले म्हणून ते जुनी परंपरा आपण सादर केली. हा ताटाऐवजी आपण पावनामध्ये हा याच्यामध्ये खायचं आपण. सगळं निसर्गातलं बुवा असं. निसर्गाचंच आहे बुवा असं. तेलाचं खायचं नाही. तेलापासून नाही आहे सर सगळं. हे कसलं म्हटलंय तुम्ही? आंबाडीची भाजी आणि कशी बनवली? शेंगदाणे चटणीमध्ये शिजवून घ्यायची का? आंबाडी शिजवली पाण्यात. अच्छा. नाचणीची बर्फी. नाचणीची बर्फी आणि हे गुलाबजामुन हे नाचणीचे. गुलाबजामुन कशाचं आहे? कालवण वाफेवर फक्त मिक्स तांदळाची का? काय काय टाकलं याच्यात? ते भज्यांचे पत्रे असतात. अच्छा अच्छा आळूचे पाणी. आणि भाजी कोणकोणती आहे? लाळीची भाजी आहे, मटल्याची आहे, ही कुकडीची भाजी. ती कसली? लाळीची. नाळीची. बटाट्याचं स्टफिंग केलेलं आहे त्याला. बटाट्याचं इडली आहे त्याच्यात बटाट्याची स्टफिंग केलेली आहे. पुरणपोळी, पालकपुरी, नाचणीचं बर्फी, हां चटणी सोबत. हो हो हो. मैद्यापेक्षा पोषक तत्व म्हणून आपण त्यांना पिझ्झा. हा पिझ्झा आहे बेटा. असं पिझ्झासारखं डेकोरेशन करायचं. हां त्याच्यावर चीज टाकणार होतं पण म्हटलं ते अजून ते त्याच्यात ऍड झालं नसतं. ही नाचणीची बर्फी. चांगलं लागतं. पालक पापडी, नाचणीची पापडी, नाचणीची का? आणि हे कसले? हे बाजरीचे वडे आहे पण मी गोल आकार दिला आहे त्याला. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडी चिंच, थोडा लसूण, चटणी तुम क्या केले को कैसा है? तांदळाची चटणी लावून गणपतीच्या वेळेला करतात ते. चला मॅडम कुठे गेल्या? लाडू येतो पण नाचणीचा, नाचणी आणि कर्ज बाजरीचा आहे. हे ना सर्व कडधान्यापासून मोड आलेले याच्यापासून वडे तयार केलेले. हो सर झालं सर. नॉर्मल आपण रेग्युलर म्हणजे सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या हलका डाईट करायचा असेल शेवग्याचं सर हे चांगलं. शेवगा, कांद्याची, ते शेवगाचे पाने असतात ना, त्या पानांची भाजी आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे बारीक करून टाकले, मीठ टाकून आणि त्यामध्ये कांदा, एक काकडी, टोमॅटो, बर्फी
नाचणीचीच आहे. शेवग्याची शेंगा त्यामध्ये गाजर बॉईल करायचं दोन्ही. तुम्ही एकटेच आहे का? एकट्यानेच बनवलंय? हा आणि हा शेवगाचा सूप आहे. नाही बीट नाचणीचं जे पेज आहे ते पाणी नाही टाकायचं, बीट उकडायचं नॉर्मल पाणी. बीटची चपाती? हो हो. आणि ते मिक्सरमध्ये हे करायचं ग्राइंड आणि ते जेवढी पेस्ट होईल ना त्यामध्ये चपाती हे करायचं. आपलं गव्हाचं पीठ मळायचं आणि नॉर्मल ऑइल भाजून आपण नॉर्मल चपाती करतो तसंच. पण पोरं नुसते पण खातात, असे बीट खात नाही. आपल्याला या पद्धतीने खाऊ घालायचं. आणि पालक पण खात नाही. पालक पण खात नाही आणि चटणी पण पुदिनाची म्हणजे खात नाही पुदिनाचं कशातच. चटणी बनवून आपण मोठे खातो चटणी बनवून खातात ते धपाट आहे ऑल कडधान्यापासून. सगळे धान्य कडधान्य त्याच्यात सगळं येतं. शेंगदाण्याचं कूट आहे भाजलेलं आणि ओला नारळ आहे, त्यामध्ये थोडीशी इलायची गूळ हे टाकले स्टफिंगमध्ये. हे ज्वारीचे आहे ना? दही आणि मीठ. धान्य मिक्स केल्यामुळे हो. आणि ते डाएटसाठी चांगलं म्हणजे ज्याला आपल्याला नाही खबर एकदम भारी. लहान मुलं बघा, आता आपण बघत असतो की ज्वारीची भाकर आपण लहान मुलं खात नाही. खात नसल्यामुळे आपण या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने या पद्धतीने बनवू शकतो. काय काय मुलं हे दूध पण घेत नाही, तर या पद्धतीने आपण कढीमध्ये मिक्स केलं तर ते मुलं खाऊ शकतात. चांगलं आहे, पोषक तत्व. म्हणजे या पद्धतीने लहान मुलांना पौष्टिक नाही का, जे आपण जे ज्वारीची भाकर म्हणतो अशा पदार्थ आपण देऊ शकतो. नाव काय काय आपलं? माझं भाग्यश्री. आपला स्टॉल आहे ना भाग्यश्री. भाग्यश्री संतोष पाटील. काय काय तुमचं? मॅडम हे फोर्टिफाईड तांदूळ दाखवण्यासाठी अच्छा शो आम्ही तो स्पेशल शो केलेला आहे. जो तरंगत होता आता बसला. हो हो बरोबर. कारण पाण्यात भिजल्यावर तो खाली पाण्यात भिजतो, बाकी तरंगतात. हो हो सुरुवातीला जे फोर्टिफाईडचे जे दाणे आहेत ना ते तरंगतात, बाकी बसून जातात. आम्ही थोडे निवडून आणले. निवडून हा आपला रेग्युलर तांदूळ जो असतो त्याच्यात हा मिक्स असतो शाळेमध्ये. 1 किलोला 10 ग्रॅम राहतो. हो साधारण पोत्यामध्ये खूप म्हणजे आम्हाला खूप कष्ट पडले ते. तुम्ही 45 तांदूळ युक्त इडली बनवली? हो 45 तांदूळ युक्त इडली बनवलेली आहे. आणि त्याच तांदूळापासून आम्ही म्हणजे खीर आपण बनवतोच, पण आम्ही थोडीशी वेगळी गव्हाची बनवलेली आणि याच्यात थोडेसे ते 45 तांदूळ ऍड केले. आणि फक्त तोच आयटम न बनवता आपण आता पोळ्या वगैरेच खातो, भात खातो, पोरांना कंटाळा येतो. आपण नाश्त्याला पोरं मॅगी वगैरे मागतात ना, त्याच्याऐवजी हे तांदूळाचे खिचू बनवले. ते गुजराती पॅटर्न आपलं. ते तांदूळाची खिचू. ते पीठ वाफवून करतात तेच ना? अच्छा. तर त्याच्यात सुद्धा 45 तांदूळ मिक्स केलेला आहे. नागलीचा खिचू. नागलीचा खिचू. हो मॅडम हे पण. आणि 45 याचा खार टाकलाय का? नाही टाकलाय. विदाऊट खार आहे ना? खार टाकला म्हणजे त्याचे पोषक घटक गेले. सोडा वापरला म्हणजे पोषक घटक गेले. काही कामाचं नाही राहत. मुलांसाठी असतं ते. आणि 45 तांदळाचा वापर कसा करावा, 45 तांदूळ म्हणजे काय, त्याचे संभ्रम काय होते पालकांमध्ये किंवा जनतेत, त्याचा योग्य वापर कसा करावा. छान. हो असं आम्ही प्रॉपर केलेलं आहे. आणि तुम्ही स्वतः तयार केलं? हो नेटवर वगैरे सर्च केलं. माझं म्हणणं एक आहे, परीक्षण झाल्यानंतर सर्व बघणारच आहेत ना, मग बघताना तुम्ही ते एक्सप्लेन करून सांगा, म्हणजे ते इतरांना कळेल. हो त्याचा बॅनर पण बनवला आहे, लोकांना वाचता यावं. त्याच्यानंतर मॅडम जे आपले तृणधान्य आहेत रेग्युलर, मॅडम तुम्ही ही बाजरीची टेस्ट खिचडीची आपण बाजरीची कायम भाकरीच बनवली जाते जास्त करून. तर आम्ही बाजरीची लहान मुलांसाठी साधी खिचडी बनवलेली. बाजरीची खिचडी. हो त्याच्यात थोडं साजूक तूप. थोडे गार झाले ते. तुपाची आहे
हो, थोडं गावरान तूप टाक. व्हेरी गुड. आणि ही सेम बाजरीची तिखट खिचडी. छान केली. नाही ही परफेक्ट आहे. आणि खूप पोषक तत्व त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय काय घातले बाजरीची खिचडी? थोडी मुगाची डाळ. मुगाची डाळ आहे, तूप आहे, बस. नाही, पण बाजरीला काय केलं? भिजवलं. रात्रभर भिजवलं मॅडम. त्याच्यामुळे त्याच्यामुळे इंधन बचत झाली. इंधन बचत पण प्रोसेस करून टाकलं ना ते अजून जास्त ऍक्टिव्हेट होते. आणि ही रेग्युलर खिचडी आपण जशी तांदळाची करतो तशी बाजरी भिजवून. इथे ना 1 मिनिट, तुमचे आयटम आता एवढे आहे. जे तृणधान्य आहेत बऱ्याच लोकांना माहिती नाही मॅडम. हा जव धान्य आहे आपला. आपल्या भारतामध्ये ना फार पूर्वीपासून होम मध्ये वापरला जातो. बरेच जण ना याला गहूच समजतात. हो बरोबर आहे. बाकीचे कातोळ्या म्हणून फेकून ऍक्च्युअली हा जव आहे. खूप सारे काय केलं तुम्ही? ह्या जवचं काय बनवलं? सध्या काहीच बनवलं. याच्यापासून ओट्स बनतात. हे ओट्स याला प्रोसेस करून ओट्स बनवतात. आणि मग ओट्स सकाळी म्हणजे सगळे धान्यांची प्रोसिजर दाखवली आहे. म्हणजे प्रथिने आपला पिष्टमय पदार्थ, पिष्टमय पदार्थांची सगळी रेसिपी आहे. कारण त्या मिलेट प्रत्येकाची बनवू नाही शकत होतो मॅडम. मिलेट इयर म्हणून तुम्ही पिष्टमय पदार्थांची निवड केली का? आणि तीच तृणधान्यासाठीच स्पर्धा होती. इतर धान्य अलाउड नाही. तृणधान्याची स्पर्धा आहे. हो, त्याच्यात कडधान्य अलाउड नाही. जास्तीत जास्त मिलेट इयर 2023 मागच्या वर्षी जसं होतं ना तसंच यावेळेला आपण प्रायोरिटी मिलेटला दिलेली आहे. बाजरीची खिचडी आपण दैनंदिन कशी वापरू शकतो? ही आता नागलीच्या पिठाचे खिचू बनवलेले आहेत आम्ही. हा एक खिचूचा प्रकार आहे. हा एक किंवा मकईचे फुनके मॅडम, हे पण टेस्ट. आपण सकाळी उठलो मॅडम तर जे आपण जनरल पब्लिक समोसा वगैरे डोसा वगैरे खातात त्याच्याऐवजी जर हे नाश्त्याला वापरले. हा ओला मकी ना, कॉर्न त्याला किसून घेतला किंवा दळून घेतला. मी बनवते याच्यात स्वीट द्या. हे राजगिऱ्याच्या पिठाचं शिरा आहे. आपण स्वीटला सुद्धा आपण म्हणजे रसगुल्ले वगैरे न खाता हे जर आपण अगदी बरोबर आहे. लिंबू टाकलं मी असंच बनवलं. हे मशीचं किसून केलेलं छान. तृणधान्याचं आहारातील महत्त्व ते पण आम्ही सादर केलेलं आहे. तिथं पोस्टरवर पण लावलं आहे आमच्या. थोडे टेस्ट त्याची खराब झाली. ही भाजली, ही भाजून आणली आहे. कच्ची नेक तळून आणली. ठीक आहे प्रकार. याचीच मग काय करता ढोरांसाठी ढेप बनवतात. पण ऍक्च्युली आपण पण हो ज्यांना म्हणजे पोट साफ वगैरे होत नाही कोण आहे? स्वयंपाकीन कोण आहे? तुम्ही आहात, दोघे आहात आणि टीचर तुम्ही आहात. ठीक आहे. हे अळूचे पात्रे आहे ना त्याचे स्टिकर लावायचं. हा पुढच्या वेळेला स्टिकर लावून ठेवायचं. अळूचे पानं. अळूचे पपई काय पपईचं काय तांदूळच्या पिठामध्ये बनवलेलं आहे. तांदूळ कोणता वापरला? फोर्टिफाईड तांदूळ तो वापरला. कच्ची होती का? कच्ची पपई ना. कच्ची पपई आणि प्लस काय तांदूळ. पण काय कसं बनवलं? मला वापरून दे. वापरून नंतर त्याला तळलं, कापून घेतलं आणि मग तळलं. समज त्याच्यात गुजरातीच मीठ गोडवा आहे त्याच्यात. हे तसे नागलीचे लाडू. हे पण गोड आहे. गोड पदार्थ जास्त कुकरमध्ये शाळेला त्याच्यामुळे गोड पदार्थ
पदार्थ केलेला आहे. हे ज्वारीचे वडे, ज्वारीचे वडे कसे केले? ते सर्व भाज्या टाकायचे, तिखट, मीठ, ज्वारी कशी ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडंसं रवा पण थोडंसं टाकायचं. मग त्यात तीळ टाकली, थोडंसं जिरं, ओवा, मीठ, तिखट, सोडा नाही टाकलं, नाही मीठ टाकलंय. आणि मग ते असे वडे थापून घ्यायचे आणि चटणी आहे, शेंगदाण्याची चटणी छान आहे. ठीक आहे. मेथीचे पराठे. पराठ्याला पीठ कोणतं? गहूचं. स्टॉल आहे पूर्ण याच्यात काय शेंगदाणा, मिरची, लसूण, नाही कोथिंबीर आणि मोहरीची फोडणी. ज्वारीचे वडे आणि भोपळाचे टाकून. हे काय रेडीमेड काढून द्यायचं. नाही मी वापरलं, असंच खाल्लं तरी पण चालतं. तांदूळचे, त्याच्यात टमाटा, गाजर, मिरची, कोथिंबीर. तांदळाचं पीठ फक्त ऐन वेळेला वापरलं का रात्रीचं भिजवलं होतं? हे रात्री भिजवलं, ऐन वेळेला पण वापरू शकतो. म्हणजे तांदळाचं पीठ ऐन वेळेला वापरलं तर ते बनणारच नाही. रात्री भिजवून रात्र ठेवायचं आणि सकाळी हे बाजरीचा तीळ आणि याच्यात भाज्या आहेत सर्व. पालक पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे काढून म्हणजे सर्व पराठे बनवले तुम्ही ना? छान. हे बाजरीचे का? गाजर, तीळ आहे प्लस आणि पालक भाज्या आहे याच्यामध्ये, गाजर वगैरे. कसं वापरलं? बाजरी कशी वापरली? बाजरीचं पीठ वापर. पीठ वापर. आणि हे कसे? आणि तांदळाची भाकर आहे ते आपलं तांदळाची भाकर, लाल तांदळाची हाताने बनवलेली. सकाळचे केले उलटून ती छान आहे पाहिजे. या चटणी सोबत तुम्ही सर्व हे खाऊ शकता. मेथीची भाजी पण आहे, ज्वारीची भाकर, हे बाजरी, हे तांदूळ, बाजरीचा उत्तप्पा, तांदूळचं. करंजी, खुर्द, नवापूर. स्वयंपाकन बाई कोण आहे? तुम्हीच आहे. टीचर तुम्ही आहे. किती रेसिपी? हे इडली बनवली, नाचणीची इडली, पालक इडली, नाचणी, तांदळाची अप्पे, 45 तांदळाची अप्पे आणि इडली. याला तुम्ही फर्मिंग केलं का सोडा टाकला का ऐन वेळेला बनवलं? फर्मिंग केलंय. फर्मिंग केलं. तिघांना फर्मिंग केलं. याच्यात काय काय टाकलं होतं फर्मिंग साठी? ते दही टाकले मॅडम. रात्री का दिवसा? रात्री कशाला टाकलं फर्मिंग? एक चमचा. मग आई त्या वेळेला बनवायचं होतं ना, असं काही लवकर आंबणार नव्हतं ना, थंड वातावरण म्हणून रात्री आंबून ठेवलं. स्पॉन्जी होण्यासाठी ते. हे सेम आहे, फक्त याच्यात पालक ऍड. हे नाचणीची आहे, तांदळाचे अप्पे आणि तांदळाची पण पालक टाकले. तांदळाचं पण आहे. हे काय? गव्हाची उसळ. गव्हाची? काय केलं गव्हाला भिजवलं आणि मग त्याला 4-5 शिट्ट्या काढून मग त्याच्यामध्ये सगळे आयटम, कढीपत्ता, टमाटे, कांदे, सगळे ज्वारीच्या याच्यासारखी. आम्ही मागच्या वेळेला ज्वारीची गव्हाची उसळ आहे. मस्त. आणि ही शेवग्याची गहू भिजवून शिजवले. किती तास भिजवले गहू? रात्री भिजवले आणि सकाळी शिजवायला. मग थोडी मेहनत पुरली. 2 दिवस भिजवले तर कमी शिट्ट्या घ्याव्या लागतात. किंवा मग 4-5 शिट्ट्यामध्ये ते शिजले. आणि मग कांदा वगैरे सगळं टाकून आपण जशी उसळ नाही त्याच्याने मात्र टाकायचं. आणि नंतर मग तुम्ही साधे वापरून घ्यायचे आधी आणि नंतर मग ते आपण फोडणी करताना तेव्हा मीठ घालायचं. हे काय बनवलं? शेवग्यांची फुलांची भाजी आहे. शेवग्यामध्ये जास्त पौष्टिक गुणधर्म म्हणून शेवग्याच्या फुलांची कशा सोबत खाणार?
फक्त या भाकरी तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, ही मल्टीग्रेन भाकरी आहे. तिकडे मल्टीग्रेन कोणती आहे? ही मिक्स आहे. ही गव्हाची दिसते. मल्टीग्रेन ही आहे का? ही एकत्रित सर्व धान्याची भाकरी. काय काय टाकते? हा, याच्यात पण आम्ही गव्हाची, याच्यात ज्वारीची बाजरीची मिक्स आहे, ह्याच्यात पण मिक्स आहे. आणि ही फक्त तांदळाची खोलेली, ही खोबरे शेंगदाणा मिक्स चटणी, शेवगा, 2 डाळी टाकून हे प्रोटीनयुक्त शेवगा भाजी. याच्या सगळ्या भाज्या शिजवली आहे. नागली भिजवून नागलीच्या पिठाचं भाज्या बघा. पीठ काय केलं? पीठ भिजवून ठेवला, नंतर मग भाज्या थोडं मग तेलामध्ये करपवली आणि मग पीठ टाकलं. पीठ टाकलं मग पाणी टाकलं आणि उकळून घेतलं. हे काय? हे ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ. नाही, हे भाज्यांचं हे कसं केलं? हे कसल्या भाज्या आहे? ही नालीची आपलं ही नालीची भाजी आहे, ही काठगोळची आहे आणि ही चील भाजी आहे. हे दोघी जी भाजी आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये नदीत राहतात. सहसा करून म्हणजे हे यांचं खत नाही, काय नाही, रासायनिक खत नाही, एकदम नॉर्मल आपल्या नैसर्गिक पद्धतीने ह्या भाज्या आपण, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं आहे. त्याच्यानंतर ही काठगोळ्याची भाजी आहे, ही आंबट. बेसनचं पीठ, त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली. कसं बनवलं ते? मिक्स पीठ करायचं. हे काय कसं म्हणजे रात्री फॉर्मिंग केलं? नाही, डायरेक्ट सकाळी भिजवून लगेच मळून पोळे केलं आणि तेलामध्ये करपून टाकलं. हे सर्व चुलीवर केलेलं आहे मॅडम, चुलीवर. आणि ही जी कच्ची तुरी असते ना, कच्च्या तुरींची ही आमटी आहे. कच्ची तूर म्हणजे आपल्या कच्ची तूर, हा, ही तूर असते ना, तिला वाफवून घ्यायची मॅडम. आणि वाफवून घेतल्यानंतर ते कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आपल्याला. नदीतली भाजी आहे मॅडम, हे टेस्ट करायचं. आणि हे पाणी, हा, आणि मेन गोष्ट मॅडम पाण्याचाच आहे. आपण पाणी आता एक्वा वापरतो, फ्रीज मधलं घेतो, त्याच्याऐवजी आपण हे पाणी घेतलं, माठाचं पाणी. बेनिफिट काय आहे? हा, हे काय ते नागलीचं याच्यात काय काय टाकलं? याच्यात पीठ भिजवून ठेवलं आणि गाजर, वाटाणे, बीट, व्हेजिटेबल भाज्या म्हणजे तेलामध्ये करपवली, पीठ टाकलं, थोडं पाणी टाकून उकळवलं.